आम्ही शेतकरी बांधव 2022-23 पासून NFCच्या अनुदानासाठी फिरत आहेत. 2022-23 पासून आम्हाला ठिबकचं पूर्ण संच भेटलेला आहे. आम्ही घरातून व्याजाने पैसे उचलून अनुदानासाठी फिरत आहे. इथं आम्ही वारंवार निवेदन देऊनही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तर आज शेतकरी करेल तरी काय, कुठं जाईल, काय करेल? आज शेवटी 2022-23 पासून आम्ही शासनाच्या दरबारी पायघड्या घालतोय, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये. आज आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो, पण त्यांनी सांगितलं की तुमचे अजून अनुदान आम्हाला प्राप्त झालेलं नाहीये. तर तुम्ही अजून आमदार साहेब यांना तुम्ही निवेदन द्या, ते द्या. पण आम्ही 2022-23 पासून असंच शासनाच्या दरबारी फिरायचं आहे का? शासनाने आमच्या शेतकऱ्यांची अशीच चेष्टा करायची का? आम्ही फक्त कर्ज उचलून व्याजाने पैसे उचलून फक्त आम्ही शेती करायची का? शासनाने आमची दखल घ्यायचीच नाही का? तर आम्ही करायचं तरी काय? तर शेवटी आम्हाला एकच मार्ग उरतो की आम्ही कुठंतरी एक आत्महत्या करायची आणि आमचं जीवन आम्ही संपवायचं, बरं का? त्यामुळे आमची जी मागणी आहे शासन दरबारी, ते आमच्या 2022-23 पासून NFCचं जे अनुदान आहे ठिबक सिंचनचं, ते शेतकऱ्यांना लवकरात लवकर खात्यात जमा करावं ही शासन दरबारी आम्ही विनंती करतो. आम्ही निवेदन देऊन देऊन आता थकलो आहे. शेवटी आमची जी मानसिकता होती ती संपलेली आहे. तर शासन दरबाराने आमची कुठंतरी एक दखल घ्यावी, तीच आमची इच्छा आहे, बाकी काही नाही. हात जोडून विनंती करतो शासनाला की आमच्या लवकरात लवकर अनुदान द्यावं, बस. 694 शेतकरी आहेत. 700 प्रति शेतकरी किती अनुदान आहे? हा 10 कोटीचे अनुदान आहे. 694 शेतकरी आहेत. ते जवळ आज अनुदानापासून वंचित आहेत. 2022 ते 23 पासून आम्ही फिरतोय. का म्हणून आमच्या जेवढं सरकार चेष्टा करते शेतकऱ्यांशी. तर हात जोडून विनंती आहे सरकारलाही आणि आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांना आमची कडकडीची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या कमीत कमी तुम्ही हात जोडून विनंती, कमीत कमी ही तरी मागणी आमच्या शासन दरबारी पोहोचवा तुम्ही आणि आमचे जे हाल थांबवा तुम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.